जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. मान्यवरांना विनंती करते की त्यांनी स्थानापन्न व्हावे. परमपूज्य भगवान श्रीधर स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या संतांच्या भूमीमध्ये समर्थ विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ आज 5 जून 2026 रोजी संपन्न होत आहे. यावेळी समर्थ विचारांचा प्रचार व प्रसार करण्याच्या दृष्टीने घेण्यात आलेल्या परीक्षांमधील उत्तीर्ण झालेल्या सर्व स्नातकांचे मी मनपूर्वक अभिनंदन करते. यानंतर श्लोकांनी आपण कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा उपला दृढ चालवावे तू गिरेव सदा निभावे सत्कर्म योगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. यानंतर श्री समर्थ विद्यापीठाचे कुलसचिव व आदरणीय समर्थ भक्त योगेश बुवा रामदासी यांना विनंती करते की त्यांनी आपले प्रास्ताविक सादर करावे. जय जय रघुवीर समर्थ. जमलेल्या सर्व अभ्यासार्थी साधक मार्गदर्शक आणि ह्या मंडळींना अभ्यास करायला सहाय्यभूत होणारे जे सगळे घरातले ते सगळे, त्या सगळ्यांना वंदन करतो.
समर्थांचा अभ्यास, समर्थ वाङ्मयाचा अभ्यास, प्रामुख्याने संत वाङ्मयाचा अभ्यास हा आपल्या जीवनाला नितांत आवश्यक असणारी गोष्ट आहे. आणि ह्याच मताचे असणारेच आपण सगळे इथे एकत्र जमलेलो आहोत. म्हणजे हे काही वेगळं निरूपण करण्याची आवश्यकता नाही आहे. हा अभ्यास करावासा वाटला म्हणून तर आपण ह्या विद्यापीठाच्या उपक्रमांमध्ये भाग घेतला. आपल्याला जशी आवश्यकता वाटलेली आहे अशी असंख्य मंडळी आहेत की ज्यांना आवश्यकता वाटतेय पण मात्र पाऊल पडत नाहीये. त्यांना ना धक्का द्यायची आवश्यकता असते. तर आपण कसं जाता जाता राग आलेल्यानंतर धक्का देऊन जातो ना, काही कारण नसतं. तसं ह्या अभ्यासाने भारावून जाऊन राग ह्या शब्दाचा संस्कृतातला अर्थ घेऊया, म्हणजे लोभ वाटणे. आणि त्यांच्याबद्दल लोभ वाटून आपण ह्या विद्यापीठाच्या परीक्षकांमध्ये त्यांना जरा धक्का देऊन जाऊया. कारण ते जर ह्या अभ्यास करायला लागले तर पुण्य हे प्राप्त होण्यासाठीची एक महत्वाची खूण अशी आहे की मी पुण्य करायला लावलं दुसऱ्या कोणाला की त्यातला आपल्याला पण मिळतो. असं गणित आहे. तर ती मंडळी अभ्यास करायला लागली ना की आपण जर कधी कमी पडणार असू तर लाजे खातर का होईना आपण आपल्या अभ्यासाला लागू, असं होतं. तेव्हा हे सगळं सांगण्याचं तात्पर्य असं आहे की विद्यापीठाच्या ह्या ज्या परीक्षा आहेत यामध्ये आपल्याला प्रत्येकाला क्रमांक मिळतात, काही ना काहीतरी पारितोषिक मिळत असतं. आणि ते गरजेचं आहे असं ज्याला वाटतंय. त्यांच्यासाठी म्हणून विद्यापीठाच्या परीक्षा निश्चित आयोजित केलेल्या आहेत. पण हा अभ्यास झाल्यानंतर हे मात्र कळायला हवंय की मला काही कळलं नाही. अभ्यास झाल्यानंतर हे वाटलं पाहिजे की मला काही कळलं नाही. अभ्यास झाल्यानंतर असं वाटायला लागलं की मला आता सगळं कळायला लागलं, म्हणजे काही कळलेलं नाही. हे कळलं बघा सगळ्यांना, हे नेमकं कळतं. आणि ही गोष्ट खरी आहे, कारण हा अभ्यासाचा म्हणजे बुद्धीचा गुणधर्म आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी बुद्धी आहे ना माणसाला, त्या त्या ठिकाणी बुद्धी म्हणजे बुद्धी आहे, शक्ती आहे की तिची ना भूक भागवावी लागते. लहान मुलं मस्ती करतात, आपल्या सगळ्यांना माहिती असेल. म्हणजे मस्ती करणं अभिप्रेत आहे लहान मुलांनी, कारण त्यांची मस्ती करण्याची उर्मी, याचा अर्थ त्यांच्याकडे असणारी जी शक्ती आहे ना ती जिरत नाहीये, ती जिरवली पाहिजे. आणि त्याला हल्लीच्या भाषेत म्हणायचं चॅनलायझिंग. तर ते प्रॉपर चॅनलायझिंग होणं गरजेचं आहे. आता तीच कंडिशन बुद्धीची आहे. बुद्धी जर चॅनलाइज नाही केली तर ती काम करायची थांबत नाही, नको तिथे काम करायला लागते. आणि म्हणून ज्याला ज्याला बुद्धी आहे त्याने ती जिरेल आणि ती योग्य ठिकाणी जिरेल. पक्क धरा, खडका पाणी जिरत नाही, पाणी मातीतच जिरतं. आणि मातीत नुसतं जिरून उपयोगी नाही, त्या ठिकाणी अंकुर येण्यासाठी बीज पाहिजे. हा अभ्यास म्हणजे बीज आहे. त्यातनं माझ्या स्वानुभवाचं रोपटं बाहेर येणार आहे आणि त्याला फळं लागलं पाहिजे काही झालं तरी. म्हणजे त्याची राखण करावी लागते, म्हणजे नित्य प्रयत्न करावा लागतो. आपण काल सगळ्यांनी जे ऐकलं प्रवचनामध्ये, या सगळ्या अभ्यासाचा एक मतितार्थ निश्चित आहे, तो म्हणजे मला स्वानुभव येणं गरजेचं आहे. आणि त्यासाठीची ही धडपड आहे सगळीच्या सगळी. जर ते साध्य होत नसेल तर माझ्या अभ्यासाला कमीपणा आहे. आणि तो कमीपणा अशाचा आहे की मी जी धडपड करतो आहे ती धडपड माझी वेगळ्या गोष्टीसाठी होतीये, जे अभिप्रेत आहे साध्य करणं ते मात्र माझं कमी पडत आहे. माझी दिशा चुकतीये, आणि दिशा चुकली की दशा काही खरी नाही आपली. मग दुर्दशा होण्यापेक्षा सुदशा व्हावी, आणि ती अभ्यासाने व्हावी. आणि अभ्यासाने मला कळावं की माझा अभ्यास कमी आहे. आणि खूप अभ्यास केला की हेही कळायला लागतं की त्याच्या कृपेशिवाय काही कळत नाहीये. मग त्याची कृपा कशाने संपादित होणार आहे? अहंकार जिरला की संपादित होणार आहे. पण अगदी पक्क सांगतो खात्रीपूर्वक, अजिबात जिरत नाही बघा. तो असा एक विशेष आपला मित्र आहे ना, शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या बरोबर असतो. आणि न कळत कधी तो त्याची शिंग बाहेर येतात, काही कळत नाही. आणि शिंगाने कार्य केलं की लोकांना कळतं, आणि लोक पदोपदी आपल्याला समजावून देतात. आणि कुठे जायची आवश्यकता नाही. तुमच्या घरातल्याच मंडळींना विचारा
इत्तंभूत सगळी कुंडली ओपन करून सांगतील. म्हणजे काय आहे हे सगळं सांगण्याच्या मागे मतितार्थ हा विद्यापीठाचा उपक्रम, अभ्यासक्रम, हा अभ्यासक्रम डिझाईनच असा केलेला आहे जेणेकरून प्राज्ञ परीक्षा जी आहे त्याच्यामध्ये माझी प्रज्ञा जागी व्हावी, ह्यासाठीचा खटाटोप आहे. आणि ही जागी का व्हावी? आपल्याला जे शेवटचं साध्य आहे प्रज्ञानम ब्रह्म, ह्याचा अनुभव आलेला पाहिजे. आत्मारामात कल्याण स्वामींची जी स्थिती झाली ती आपल्या सगळ्यांची स्थिती व्हावी, ह्यासाठीचा हा अभ्यास आहे. कल्याण स्वामींना सांगितला समर्थांनी आणि त्यांचा अभ्यास एकदा मध्ये झाला. किंबहुना समर्थांनी म्हणूनच कल्याण स्वामींना सांगितलं, परत सांगावं लागणार नाहीये. कसं उत्स्फूर्तपणे आलं बघा, ऐकलं त्यांना कळलं. खरं आहे ते. कारण मला कल्याण स्वामी व्हायचंय तेव्हा आत्माराम समजणार आहे, मला कल्याण स्वामी व्हायचंय तेव्हा दासबोध समजणार आहे, मला कल्याण स्वामी व्हायचंय तर मला समर्थांचं वाङ्मय समजणार आहे. आणि समजावून घेण्यासाठी हा आपला सगळा खटाटोप आहे. तेव्हा अगदी पक्क समजा, पारितोषिक आणि क्रमांक ह्याचं ह्या ठिकाणचं महत्व किती पटलं सगळ्यांना? मी एवढा वेळ वकालत त्यासाठी करतोय हो. म्हणजे त्याचा हेतू काय आहे? पोट भरणं हा हेतू पाहिजे, काय खाणं हा हेतू असता कामा नये, शरीर सुदृढ होणं हा हेतू पाहिजे. तुम्हाला सगळ्यांना आता जरी पटलं की नाही तरी समर्थांची ओवी सांगून ठेवतो. निरूपणी हे सद्वृत्ती होते, स्थळत्याग होता सवेची जाते. त्याच्या पुढे जातात समर्थ. काय नेमकेपणा आहे समर्थांच्या वाङ्मयातला, जो नेमकेपणा आहे ना तो अनुभवायला येतो आपल्याला. समर्थ म्हणतात निरूपणी हे सद्वृत्ती होते, स्थळत्याग होता सवेची जाते. पुढे सांगतात काय करू रे क्रिया घडेना. कळतंय, थँक्यू. हे कळतंय ते वळवणं हेच तर कालच्या प्रवचनातला भाग होता. मला कळलंय, समर्थांनी रजोगुण लक्षण, तमोगुण लक्षण, सत्वगुण लक्षण सांगितलंय. सो मी कुठे आहे आणि मला जायचंय कुठे हे त्याच्यातनं कळतं. आणि म्हणून आपण इथे जे सगळेजण आलेत आहात भाग्यवान समजा, आपल्याला पक्क समजा. कारण विद्यापीठातली नोंद खूप जणांची आहे पण नाही येऊ शकले. कित्येक जण अशी असतात की ते तिकीट काढलेलं असतं, ऐनवेळी अडचण येते, येऊ शकत नाहीत. आणि काही काही जण चुकून गाडीत बसतात आणि नेमके येऊन पोचतात. भाग्यवान. आणि भाग्यवान इथे ही संकल्पना काय आहे? समर्थांचं बोलावणं आलं ना तेच येतात. तेव्हा तुम्ही सगळेजण भाग्यवान आहात असं जरा. आणि आपण समर्थांच्या भूमीमध्ये हे जे आपण सर्टिफिकेट घेत आहोत हे आपलं त्यांच्या चरणी पत्र आहे. हे जे सर्टिफिकेट आहे ना हे पत्र आहे. तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे हे सांगणारं पत्र आहे. मला कळू दे, जे मला कळलंय ते वळू दे. दोनच गोष्टी सांगायच्या, तेवढं आपण सांगूया. विद्यापीठामध्ये बऱ्याच जणांनी सहभाग घेतला आणि बाकी सगळा हा जो व्यवहारातला भाग आहे तो उपकुलसचिव परमादरणीय भिडेताई आपल्याला सगळं समजावून सांगतील. पण माझ्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि सज्जनगड हा कायम उघडा आहे. विद्यापीठ हे समर्थांच्या वाङ्मयासाठी आहे. समर्थांचं वाङ्मय आपण कुठेही बसून असू शकता, वाचू शकता. समर्थ स्वतः म्हणतात दासबोध आणि आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध असता न करावा खेद भक्तजनी. म्हणजे माझं स्वरूप तुमच्या समोर आहे. समर्थ लांब कुठे नाहीत, माझ्या समोर आहेत. मी उघडून वाचण्याची गरज आहे. आणि देअर आय लॅक, मी तिथे मागे पडतो. कारण मला वाटतं मी वाचतोय म्हणून तर ती प्रार्थना करायची तुझ्या दासबोधासी वा बोध व्हावे. मला कळलेला अपेक्षित नाहीये, तुला मला काय समजावून द्यायचं इज व्हेरी इम्पॉर्टंट. लहान मुलाला वाटतं, ते लहान मुलाचं सोडा, मांजरीचं उदाहरण आहे ना, दूध पिताना डोळे बंद करतं ना, नाही हल्ली करत मांजरं. ते इतकी अंगा खांद्यावर खेळत असतात ना, त्यांना हल्ली डोळे मिटायची पण गरज नाही. कारण आपलाच मालक त्याला सगळं आणून देत असतो. म्हणजे सुणं, त्याला समर्थांचे गोवे सुणं कसं पाळायचंय, एका अंतरावर पाळायचंय. आता मुलं अंतरावर गेलेत आणि सुणं सगळं जवळ आलंय. काय कंडिशन आली आहे. पण ही कंडिशन व्हॉट एव्हर इट इज, ती आहे. आपल्याला ही कंडिशन फॅक्ट म्हणून स्वीकारायची आहे आणि माझ्यापासनं बदल सुरू करायचा आहे. थोडा बदल, लिटिल बिट हा अभिप्रेत आहे. समर्थन आपण आसपास प्रार्थना करून जाऊया. आमच्यामध्ये थोडा तरी बदल व्हावा. सम चेंज इज इसेन्शियल. जय जय रघुवीर समर्थ.
श्री समर्थ मंडळाचे कार्याध्यक्ष डॉक्टर अच्युतराव गोडबोले हे आलेले आहेत आणि त्यांचं मी हार्दिक स्वागत करते. यानंतर समर्थ विद्यापीठाच्या उपकुलसचिव आदरणीय ज्योतिताई भिडे आपल्याला पुरस्कार प्रदान सोहळ्याची माहिती देतील. जय जय रघुवीर समर्थ. पदवीदान समारंभातला सगळ्यात महत्त्वाचा शेवटचा टप्पा आहे हा, पण अतिशय महत्त्वाचा, आनंदाचा आणि ज्यांना बक्षीस प्राप्त झालेलं आहे त्यांच्यासाठी गौरवाचा असा हा सगळा आनंदाचा टप्पा आहे. तत्पूर्वी मागच्या वर्षीही मी सांगितलेलं होतं तसं आपण हे नंबर कसे काढतो याच्याबद्दल काल थोडीशी काही जणांनी चौकशी केलेली होती, म्हणून पुन्हा एकदा अगदी थोडक्यात मी सांगते. अभ्यासार्थी आणि मार्गदर्शक यांचा समन्वय होऊन अभ्यासार्थींचा अभ्यास सुरू होतो. मार्गदर्शक त्यांचे पेपर तपासतात आणि पेपर तपासल्यानंतर विद्यापीठाकडे त्यांचे मार्क येतात आणि पेपर्स पण येतात. एस्पेशली हे प्राज्ञ आणि मनोबोध याच्याकरता मी सांगते. सर्वांनीच पेपर पाठवणं आवश्यक आहे, परंतु प्राज्ञ आणि मनोबोध याच्याबद्दल आम्ही आग्रही असतो, कारण आपल्याला ह्याच्यातनं बक्षीस द्यायचं असतं. तर हे पेपर्स आल्यानंतर आम्ही पहिलं त्याचं एक विद्यापीठातलं स्क्रीनिंग करतो की अर्थात आता हे एक मला मुद्दाम नमूद करायलाच पाहिजे इथे की मार्गदर्शकांनी दिलेले जे मार्क आहेत त्या मार्कांवरनंच हे स्क्रीनिंग पहिलं सुरू होतं. तर मार्गदर्शकांची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे आणि मार्गदर्शकांचा अभ्यास जो आहे तो त्यांचा उत्तम तऱ्हेने पार पडलेला आहे. म्हणजे आम्ही काय बघतो, विशेष योग्यता ज्यांनी प्राप्त केलेली आहे आणि ज्यांना मार्गदर्शन करायची इच्छा आहे असे मार्गदर्शक आपण नेमलेले असतात. त्याच्यापैकी कुणीतरी तुम्हाला मार्गदर्शन केलेलं असतं. त्यांची मार्क देण्याची जी पद्धत आहे ती कशी असावी प्रत्येकाची याच्याबद्दलही विद्यापीठाने मार्गदर्शन केलेलं आहे. ज्या मार्गदर्शकांना याची कल्पना नसेल त्यांनी पुन्हा विद्यापीठाकडे संपर्क करावा. म्हणजे एकंदर प्रेझेंटेशन कसं आहे, पहिल्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत पेपर कसा असावा, त्याच्यामध्ये कॉन्टेंटला किती महत्त्व आहे, त्यांचे विचार हे आपले विचार लिहिल्यासारखे वाटतात का कुठनं तरी कॉपी केल्यासारखं वाटतं, हे मार्गदर्शकाला बरोबर कळू शकतं. आपल्याला कळलेला विचार आपण आपल्या शब्दात मांडणं हे याच्यातनं आपल्याला साध्य करायचं आहे. कारण ती जी अभिव्यक्ती असते ना ती आपल्याला समाधान देणारी असते. कुठलं तरी उतरवून घेणं हा अभ्यास नव्हे. तर तो थोडासा भाग म्हणून सांगितला की मार्गदर्शक जे मार्क देतात त्या मार्कांवर पहिलं स्क्रीनिंग होतं विद्यापीठामध्ये. त्याच्यानंतर अभ्यास मंडळातल्या एखाद्या सदस्यांना आम्ही मुद्दाम विनंती करतो आणि त्यांच्याकडे हे स्क्रीन आउट केलेले पेपर्स जे आहेत बाजूला काढलेले ते पेपर्स त्यांच्याकडे पाठवतो आणि त्यांच्याकडनं 2दा स्क्रीनिंग होतं. ते एकदा करतात, त्याच्यानंतर पुन्हा एकदा त्याची छाननी विद्यापीठ आणि अभ्यास मंडळ अशा संयोगाने होते आणि मग त्याच्यातनं आपल्याला नंबर काढता येतात. तर याच्यामध्ये कालच एक आणखीन महत्त्वाची अशी सूचना मला मिळाली होती की परीक्षा मंडळ असावं असा त्यांचा उल्लेख होता. परीक्षा मंडळ याचा अर्थ म्हणजे ॲसेसमेंटला एक कॉमन प्लॅटफॉर्म असावा. कुठलीही ॲसेसमेंट करताना इस्पेशली ह्या 2 परीक्षांकरता कॉमन प्लॅटफॉर्मवर जर का एखाद्या अभ्यास मंडळाने किंवा परीक्षक मंडळ असं आपण म्हणूया त्याला, परीक्षक मंडळाने जर का ही असेसमेंट केली तर इट विल बी ऑन द सेम लेवल आणि त्याच्यामध्ये डिस्पॅरिटी राहायला कुठे चान्स राहणार नाही अशी एक कालच सूचना आलेली आहे. याच्यावर विद्यापीठ विचार करेल, परंतु त्याची प्रॅक्टिकॅलिटी मी आत्ता सांगू शकणार नाही.
पण तो एक चांगला मार्ग त्यांनी सुचवलेला होता, हे मी मुद्दाम नमूद करीन, याच्यावर आपण विचार करू. तर आत्ताची पद्धत जी आहे ती मी आत्ता सगळ्यांना मुद्दाम सांगितली, त्याच्यातनं आपण ही निवड केलेली आहे आणि आज आपण त्यांचा गौरव करणार आहोत. यावर्षी विद्यापीठामध्ये किती लोकांनी भाग घेतलेला होता परीक्षांमध्ये, हे फक्त मी आत्ता थोडेसे आकडे पटकन सांगणार आहे. म्हणजे किती लोकांना आपली निवड झाली हे त्यांनाही कळेल, तुम्हालाही कळेल. आणि हा आकडा आपल्याला वाढवायचा आहे असं आपण काल बोललेलो आहोत. तर हा आकडा आपल्याला कितीपर्यंत वाढवता येईल, प्रत्येकाने आपल्या मनाशी अंदाज करायचा आहे आणि त्याप्रमाणे काम करायचं आहे. तर मी सांगते ह्या वर्षीचा आकडा. पंचवीस 26मध्ये प्रवेश घेतलेले समर्थ बोधचे विद्यार्थी आहेत 404. मागच्या वर्षीपेक्षा हा आकडा वाढला बरं का. मागच्या वर्षी 361 होते, यावर्षी 404 झाले. साधक परीक्षेला मागच्या वर्षी 156 होते आणि यावर्षी 181 झाले, इथेही थोडी वाढ झाली. प्राज्ञमध्ये मागच्या वर्षी 98 होते आणि ह्यावर्षी 137 झाले. पण मनोबोध या परीक्षेमध्ये मागच्या वर्षी 402 हा आकडा होता आणि म्हणूनच यावर्षी मनोबोधच्या सर्टिफिकेट्सचा गठ्ठा तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल. सर्टिफिकेट शोधताना किती वेळ आपल्याला सगळं ते स्क्रीनिंग करायला लागलं, कुठे गेलं सर्टिफिकेट. कारण अभ्यासार्थी मागच्या वर्षी खूप होते, त्यामुळे ऑब्व्हियसली पास झालेले पण खूप जण आहेत. पण ह्या वर्षी आपण मागच्या वर्षीच्या काय म्हणतात म्हणजे जो काही आपण निर्णय घेतलेला आहे, कारण विद्यापीठाच्या असं लक्षात आलेलं होतं की बऱ्याच जणांना मनोबोध या परीक्षेबद्दल खूप आकर्षण, मनाचे श्लोक सगळ्यांना मनापासनं आवडतात, सगळ्यांना माहिती आहेत आणि लहानपणापासनं वगैरे वगैरे वगैरे. तर त्यामुळे त्या परीक्षेला बसण्याचा लोकांचा ओढा खूप असतो. परंतु ती परीक्षा फक्त मनाचे श्लोक पाठांतर आणि एवढ्यापुरती अशी मर्यादित नाही आहे, म्हणजे की श्लोक म्हटला, थोडासा अर्थ समजला, त्याच्यात जो खोल अर्थ आहे, गूढ अर्थ आहे, खरा जो अर्थ आहे, मनाला काय सांगितलेलं आहे समर्थांनी, आणि त्याच्यातनं आपलं उन्नयन कसं साधायचं आहे, याच्याकरता जे चिंतन आवश्यक आहे ते चिंतन करण्या इतपत आपली अभ्यासाची थोडीशी तयारी झालेली असली पाहिजे, अशी माफक अपेक्षा आहे. तर तो अभ्यास आपल्याला एन्जॉय करता येतो. नाहीतर मनोबोधाचा अभ्यास करताना बरेच जण असं म्हणतात की ते जरा अवघड आहे थोडंसं, म्हणजे आम्हाला जरा कठीण वाटलं. हे होतं याचं कारण आधी आपली कुठली भूमिका तयार नाही आहे, प्लॅटफॉर्म नाही आहे, आपण आधी कुठला अभ्यास केलेला नसेल तर हे अवघड जाण्याची शक्यता आहे. म्हणून विद्यापीठाने हा निर्णय घेतलेला होता की कुठली तरी समर्थ वाङ्मयातली परीक्षा झालेली असली पाहिजे, म्हणजे पत्रद्वारा दासबोधच्या परीक्षा 3 ज्या आहेत त्या, किंवा समर्थबोध, ह्यापैकी काहीतरी झालेलं असल्याशिवाय मनोबोध परीक्षेला ॲडमिशन देता येणार नाही. त्या निर्णयाचा हा परिणाम म्हणून ॲडमिशन कमी झालेली आहे, सांगायचा उद्देश हा. परंतु हे जे ह्याच्यात गळती आता आपल्याला जास्त दिसणार नाही. मागच्या वर्षी ज्या कठीण झालं म्हणून सोडून दिलं, म्हणजे आपण जे ड्रॉपेज म्हणतो गळती, ती गळती ह्यावर्षी कमी असेल. आणि पुढच्या वर्षी आपण हा नियम केलेला आता 1 वर्ष झाला, त्यामुळे पुढच्या वर्षी ज्यांनी समर्थबोध दिलेली आहे ते मनोबोधला बसू शकतील. मनोबोध खरंच खूप छान परीक्षा आहे, एक अभ्यास केल्याचा समाधान देणारी परीक्षा आहे. तर अशा तऱ्हेने मनोबोधचा आकडा जरी कमी झालेला असला तरी मागच्या वर्षी एकंदर जितका आकडा होता तितकाच आकडा, म्हणजे साधारण वरिष्ठ गटामध्ये 900 ते 1000 एवढे अभ्यासार्थी दरवर्षी असतात आणि तो कॉन्स्टंट आकडा तेवढा आहे. पण माझी अशी इच्छा आहे, काल मी पुन्हा पुन्हा बोलून दाखवलंच होतं, त्याप्रमाणे प्रत्येकाने प्रयत्न करावा आणि कमीत कमी 2-2 अभ्यासार्थी तरी जोडावेत, अशी माझी सर्वांना अगदी प्रामाणिक विनंती आहे, आग्रहच आहे म्हणा. तसंच आपला दुसरा काल थोडासा उल्लेख झाला आहे आपल्या मीटिंगमध्ये. प्रथम आणि द्वितीय ह्या 2 परीक्षा असतात, त्याचे पण अभ्यासार्थी असतात, मुलं असतात, म्हणजे की जी प्रथम आणि द्वितीय परीक्षांना बसतात. हा शालेय गट आहे. शालेय गटाकरता सुद्धा खूप उपयुक्त उपक्रम आपण सर्वजण करू शकता, याच्यावर आपण काल चर्चा केली. तर तोही आकडा साधारण 10,000 पर्यंत असतो. प्रथमाला जास्त असतात,
द्वितीयेला थोडेसे कमी असतात विद्यार्थी. आणि गोवा हा एक विभाग आपण वेगळा मेंटेन केलेला आहे. गोव्यामधनं सुद्धा आपल्याला सहकार्य मिळतं, तिथेही मुलं बसतात परीक्षेला आणि तोही भाग आपण आपल्या विद्यापीठामध्येच जोडलेला आहे. अशा तऱ्हेने प्रथम आणि द्वितीय कनिष्ठ गट ह्याच्यामध्ये साधारण 10-11 हजार विद्यार्थी दरवर्षी बसतात. पण आपल्याला मुलांमध्ये खूपच मोठं काम करायला हवं आहे ह्याची सगळ्यांना जाणीव आहे. त्याच्यामुळे सगळेजण आता इथनं जातील तेव्हा सगळे गिअरअप झालेले असतील असं मी खात्रीने म्हणते. आणि मला बरेच फोन कॉल्स येणार आहेत. मी त्या फोन कॉल्सची अपेक्षा ठेवते आणि वाट बघते. आता मूळ कार्यक्रमाकडे वळूया. आपल्याला जे पुरस्कार द्यायचे आहेत त्यांची मी नावं सांगेन आणि मान्यवरांना विनंती करीन त्यांच्या हस्ते आपण त्यांना प्रशस्तीपत्र त्यांचं आणि प्रमाणपत्र म्हणजे आणि त्यांचा गौरव केला जाईल. तर मी एक एक नाव सांगते. त्यांचे मार्गदर्शक त्यांचंही नाव सांगेन. तेही आले असतील तर त्यांनीही पुढे यावं. पहिल्यांदा मनोबोध परीक्षेतले 2 क्रमांक जे आहेत ते मी जाहीर करते. समर्थ भक्त डॉक्टर सौ जयश्री राजेंद्र कुलकर्णी, सांगली. किंवा इकडे उभे. यांच्या मार्गदर्शिका आहेत माधवी मुकुंदराज पुजारी. कुठे नाही का? त्या आलेल्या नाही आहेत. त्याही सांगलीच्याच आहेत. रघुवीर समर्थ. त्यांना जे पारितोषिक दिलेलं आहे ह्या गौरवपत्रामध्ये आपण काय लिहिलेलं आहे ते मी सगळ्यांच्या माहितीकरता वाचून दाखवते. श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या स्मृत्यर्थ आणि परमपूज्य भगवान श्रीधर स्वामी यांच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड संचलित श्री समर्थ विद्यापीठ सातारा यांच्या वतीने मनोबोध विशारद या अभ्यासक्रमात सुयश संपादन केल्याबद्दल श्री समर्थ शिष्य योगीराज कल्याणस्वामी पारितोषिक आपणास देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. श्री समर्थ विद्यापीठाच्या सन 24 ते 26 या वर्षीच्या मनोबोध विशारद परीक्षेत आपण जे विशेष उल्लेखनीय प्रावीण्य प्राप्त केलं आहे त्या प्रीत्यर्थ आपणास हे पारितोषिक देण्यात येत आहे. प्रत्यक्ष परमपूज्य श्रीधर स्वामींचे अनुग्रहित आपलं पूर्वाश्रमीचं कुटुंब, सांप्रदायिक संस्कारांची साथ लाभलेल्या आपल्यासारख्या विदुषी वैद्यकीय व्यवसायातही तितक्याच पारंगत आपण आहात. मन आणि आरोग्य यांचं मानसिक आणि कृतिशील संतत्व लाभलेले श्री समर्थ रामदास यांच्या शिकवणुकीनुसार दोन्हीमधल्या संस्कारांचा आपण आपल्या व्यवसायात वापर करत यशस्वी झाला आहात. दासबोध आणि मनाचे श्लोक यांचं मूळ उद्दिष्ट समोर ठेवून आपण हे सर्व साध्य करत आहात हे विशेष नमूद करावेसे वाटते. आपणास मिळालेल्या या श्री योगीराज कल्याणस्वामी पुरस्कारामुळे या कार्यास एक आगळी झळाळी प्राप्त झाली आहे असं म्हटलं तर गैर होणार नाही. श्री कल्याणस्वामींप्रमाणेच भविष्यातही आपली समर्थनिष्ठा आणि समर्थ अभ्यास वृद्धिंगत होत राहून आपल्या हातून अशीच ज्ञानसेवा आणि समाजसेवा घडत राहावी यासाठी आपणास अनेक अनेक शुभेच्छा आणि पुनश्च यशाबद्दल हार्दिक अभिनंदन. पुढचा पुरस्कार आहे मनोबोधचा. समर्थ भक्त सौ नीता अनिल वाघ आणि त्यांच्या मार्गदर्शिका आहेत सौ कला वासुदेव जोशी. नाही आल्या ना?
रघुवीर समर्थ. श्री समर्थ विद्यापीठाच्या सन 24 ते 26 या वर्षीच्या मनोबोध विशारद परीक्षेत नीताताई, आपण हे जे विशेष उल्लेखनीय यश प्राप्त केलं आहे त्या प्रीत्यर्थ आपणास हे पारितोषिक देण्यात येत आहे. बँकेसारख्या वाणिज्य सेवेत आयुष्य घालवताना मनातील आध्यात्मिक गणितं सोडवत सोडवत गीता आणि दासबोध या ग्रंथांचा आधार घेत आपण आपल्या आयुष्याचा आनंदाश्रम केला आहे. एवढेच नव्हे तर त्या संबंधित विवरण करून अध्यात्म जागृतीचं कार्यही आपण करत आहात. भगवद्गीतेसंबंधित विशेष श्रेणी तसेच उत्तमा परीक्षेमध्येही आपण अग्रमानांकित आहात. यावर्षी आपणास मिळालेल्या श्री योगीराज कल्याण स्वामी पुरस्काराने यावर कळस चढवला आहे असेच म्हटले पाहिजे. श्री कल्याण स्वामींप्रमाणेच भविष्यातही आपली समर्थनिष्ठा आणि समर्थ अभ्यास वृद्धिंगत होत राहो आणि समर्थ विचार प्रचाराचे प्रसाराचे कार्य आपल्या हातून निरंतर होत राहो अशा विश्वासासह या पारितोषिकाच्या निमित्ताने आपले पुनश्च अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. नीता अनिल वाघ. आता याच्या पुढचा पुरस्कार प्राज्ञचे आहेत. प्राज्ञमधला पहिला पुरस्कार आहे समर्थ भक्त गार्गी घनश्याम जोशी, नाशिक. यांच्या मार्गदर्शक आहेत मंगला चंद्रशेखर पिसोळकर, त्याही नाशिकच्या आहेत, त्या आल्या नाही आहेत. रघुवीर समर्थ. अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट अशी आहे, तुम्ही आत्ता ज्यांनी हा पुरस्कार घेतला गार्गी त्यांना पाहिलं. इतक्या तरुण वयामध्ये तिने हा अभ्यास करून इतकं उल्लेखनीय यश संपादन केलं, याच्याबद्दल विशेष अभिनंदन. गार्गीच्या कामाबद्दल थोडंसं सांगते. मनाची जडणघडण, अंतर्मनाची सजावट करून देणारं समर्थांचं साहित्य आणि वाङ्मय आणि अंतर्गत ग्रह सजावट याचा व्यावसायिक वापर करत आपण यशस्वी आयुष्य जगत आहात. तिचं प्रोफेशन ते आहे इंटिरियर डिझायनिंग. अध्यात्म आणि दर्शनशास्त्र यातील रुची आपली सजग आणि मुमुक्षु वृत्ती दाखवून देते. रंगशास्त्र रुचिरा आणि संवादिनी वादक म्हणूनही आपण प्रसिद्ध आहात. गीता परिवारामध्ये विवेचक लेखक म्हणून करत असलेली आपली सेवा आपली आध्यात्मिक ओढ दाखवून देते. या साऱ्या व्यस्ततेबरोबर आपण मनाचे श्लोक अभ्यासक्रमाच्या परीक्षक म्हणूनही कार्यरत आहात. याचीच पुढची पायरी म्हणजे आपणास मिळणारा हा योगीराज कल्याण स्वामी पुरस्कार आहे. श्री कल्याण स्वामींप्रमाणेच भविष्यातही आपण आपली समर्थनिष्ठा आणि समर्थ अभ्यास वृद्धिंगत करून समर्थ विचार प्रचार आणि प्रसाराचं कार्य निरंतर होत राहो या विश्वासासह आणि पारितोषिकाच्या निमित्ताने आपले पुनश्च अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. पुढचा पुरस्कार आहे समर्थ भक्त सो निलिमा विजय सबनीस, सातारा. यांच्या मार्गदर्शिका पण होत्या मनीषा मोरेश्वर सबनीस. त्या गडाच्याच रहिवासी आहेत मनीषाताई.
समर्थ. नीलिमाताई, श्री समर्थ विद्यापीठाच्या 24 ते 26 या वर्षीच्या प्राज्ञ परीक्षेत आपण जे विशेष उल्लेखनीय प्रावीण्य प्राप्त केलं आहे त्या प्रित्यर्थ आपल्याला हे पारितोषिक देण्यात येत आहे. मानसशास्त्र आणि सांख्यिकी शास्त्रामधून आपली निपुणता जोपासत बालवाडी प्रशिक्षण वर्गामध्ये संस्कारक्षम विद्यार्थी तयार व्हावेत यासाठी शिक्षकांना घडवण्याचे कार्य आपण केले आहे आणि करत आहात. व्यावसायिक यश संपादन करत आपण आध्यात्मिक उन्नतीचं कार्यही तितक्याच क्षमतेने चालू ठेवले आहे. दासबोधाच्या आधारे भागवताचा अभ्यास आणि त्याचा विचार हे आपले उद्दिष्ट आहे आणि जे केवळ खरा उपासकच साध्य करू शकतो. याचाच प्रत्यय आपण आपल्याला मिळालेल्या पुरस्कारातनं व्यक्त केलेला आहे. श्री कल्याण स्वामींप्रमाणेच भविष्यातही आपली समर्थ निष्ठा आणि समर्थ अभ्यास वृद्धिंगत होत राहून समर्थ विचार, प्रचार आणि प्रसाराचं कार्य आपल्या हातून निरंतर होत राहील अशा विश्वासासह या पारितोषिकाच्या निमित्ताने आपले पुनश्च अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. अशा तऱ्हेने या चारही अभ्यासार्थींचं पुन्हा एकदा विद्यापीठातर्फे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. तर आत्ता मी इथे थांबते. याच्यानंतरचा कार्यक्रम लगेचच पुढे चालू ठेवेल. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद ताई. यानंतर समर्थ विद्यापीठाचे कुलपती आदरणीय शेंबेकर बुवा रामदासी आपले मनोगत व्यक्त करतील. शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठापरी ज्ञानयोगेश्वराचे, कवी वाल्मिकासारिखा मान्याचा नमस्कार माझा सद्गुरू रामदास. स्पीकरमुळे आपल्या सगळ्यांना आवाज ऐकू येतोय. मूळ माझ्या आवाजाचा दोष आहे, पण तो तुम्ही स्वीकारा आणि भावना त्याच्या मागच्या काय आहेत ते लक्षात घ्या. आदरणीय व्यासपीठ, कार्यकर्ते, मार्गदर्शक आणि सर्व स्नातक, त्यांच्याबरोबर आलेले बंधू आणि भगिनींनो, आजचा हा दिवस मोठा आनंदाचा आहे. कारण विद्यापीठात विशेष प्रावीण्य मिळवलं अशा मंडळींचे आपण सत्कार केले, त्यांना समर्थांचा प्रसाद दिला आणि जे उत्तीर्ण झाले त्यांना प्रशस्तीपत्र मिळाली. आता हे दुसऱ्यांना दाखवायचं, आता फोटो काढलेले तेही दाखवायचे, म्हणजे प्रूफ आम्ही खोटं बोलत नाही, जे खरं आहे ते सांगतो. हा आनंद व्यक्त करत असताना आपल्याला थोडीशी काळजी वाटायची आणि वाटली पाहिजे. आता आपल्या विद्यापीठाच्या भविष्यामध्ये आपल्याला काय काय करायचं आहे, कोण कोण कशा पद्धतीने त्याच्यामध्ये सहभाग घेऊ शकतात आणि आपल्या सदिच्छा व्यक्त करू शकतात, या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला.
हा सगळा विचार करत असताना ज्यांनी स्वतः अशा पद्धतीचं कार्य केलेलं आहे त्यांचं हे लक्षात येईल. आता मी जे पुढे बोलणार आहे, आपल्याला माहिती आहे हा सज्जनगड आणि साताऱ्यामध्ये समर्थ सदन या नावाची आपली एक वास्तू आहे, जिथे जे कार्यक्रम मोठ्या संख्येने आपण इथे घेऊ शकत नाही, अनेकांच्या सोयीसाठी आपण साताऱ्यामध्ये घेतो. आत्ता अधिक महिना आहे आणि तिथे अनुष्ठान चालू आहे महिनाभर. विष्णू सहस्रनाम, रामरक्षा, भीमरूपी रामनामाचा जप आपापल्या परीने जो तो करतोच, पण सामुदायिक उपासनेचं एक वेगळं महत्त्व असतं. घरात करणं वेगळं आणि मंडळात करणं वेगळं. अनुभव तुम्हाला जास्त आहे. त्या दृष्टीने अनेकांची इच्छा होती बरेच दिवस. इथे आपल्याला कल्पना आहे की सज्जनगडावरती दर मे महिन्याला लहान मुलांच्यासाठी, लहान मुलींच्यासाठी, तरुण लोकांच्यासाठी, मुला मुली आणि पुढचे जी वयाचे आहेत म्हणजे प्रापंचिक म्हणूया आणि वानप्रस्थाश्रम सगळ्यांच्यासाठी मंडळाने व्यवस्था केली. आणि मग आपण असं म्हणतो की आधी केले मग सांगितले. अगोदर आपण हे केलेलं आहे आणि मग आम्ही म्हणतोय की आपणही असे प्रयत्न करा. आता एक घडलेली घटना आहे, ती फक्त मी आपल्यासमोर सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल की ज्यांच्यासाठी आपण करायचं आहे त्यांची मानसिकता अगोदर समजून घेतली पाहिजे. आपण कुठेतरी कमी पडतो म्हणा किंवा ते व्यक्त होताना काहीतरी अडचण होते म्हणा. आपण अनेकांच्या मागणीसाठी म्हणून समर्थ सदनमध्ये लहान मुलांच्यासाठी संस्कार वर्ग सुरू केला. 5वी ते 8वी. आता वयोगट आपल्या लक्षात आला. ही मुलं कुठल्या मानसिकतेची आहेत. आता प्रत्येकाने आपल्या घरची मुलं आहेत त्यांना नजरेसमोर आणा म्हणजे लक्षात येईल. वर्ग सुरू झाला, अभ्यासक्रम ठरलाय त्याप्रमाणे अभ्यासही सुरू झाला. आपली अशी पद्धत असते की हजेरी घ्यायची, मुलं येतात, यावेळी किती आली, वाढली का कमी झाली. आपण आता सगळा हिशोब पाहिलाच विद्यापीठाचा. तसा तर आपल्या संस्कार वर्गाचा तो हिशोब कळला पाहिजे ना. मुलं वाढली का कमी झाली, बरं आपण जे शिकवतो तिथं आवडते का न आवडते, निश्चित काय घडतंय हे कळायला पाहिजे. मी एक दिवस सहज चौकशी केली. काय म्हटलं, इथे ही 2-3 मुलं बसत होती, ती येत का नाही, काय झालं त्यांना. त्यांच्याबरोबरच्या मित्रांनी सांगितलं ते ऐका. म्हणजे 5वी ते 8वीची मुलं कसा विचार करतात. एकाने असं सांगितलं, बकवास आहे. काय सांगितलं, संस्कार वर्ग म्हणजे बकवास आहे. ठीक आहे, कळलं. दुसऱ्याचं काय मत आहे, आम्हाला म्हणाले रविवारचा एकच दिवस मिळतो मोकळा, मला एन्जॉय करायचं आहे, रविवार एन्जॉय करायचं. म्हणजे काय करायचं आहे म्हटलं, म्हणजे त्याला करायचं आहे काय, एन्जॉय तुम्ही विचारलं की नाही त्याला, एन्जॉय करायचं आहे म्हणजे करायचं आहे काय, म्हणजे आम्हालाही कळेल कसा एन्जॉय करतात. तो म्हणाला हे एन्जॉय करायचं म्हणजे झोपायचं बस. रोज आईची कटकट मागे, उठ शाळेत जा, अमुक कर तमुक कर तमुक कर, हे झालं ते कर, ते झालं ते कर. आज मला असलं काही नको. उठणार किती वाजता, एन्जॉय झाल्यानंतर. मी हे आपल्याला कशासाठी सांगितलं, खरं हसण्याची ही गोष्ट नाही, हे आपल्याला विचार करायला लावणारी गोष्ट आहे. हे एक उदाहरण म्हणून असे अनेक गोष्टी जो जो करेल त्याच्यासमोर असे अनेक प्रश्न येणार आहेत, अनेक वृत्तीची मुलं येणार आहेत. आता आपण गडावरती वर्ग घेतो, मग त्याच्यात सगळी मुलं येऊ शकत नाही. मग असे अनेक ठिकाणी जर उपक्रम केले तर अनेक मुलांना ते मार्गदर्शन होईल. मी तर आत्ता या वेळी आपल्याला हेच सांगणार आहे
की आपण परीक्षा दिल्यात, आपल्याला सर्टिफिकेट मिळालं, आपण यापुरती तरी ज्ञानी झाला, मग हे ज्ञान याच्यापेक्षा वेगळं नको, पण जे आत्ता मिळवलं आहे ते तरी दुसऱ्यापर्यंत जाईल, अशा पद्धतीने आपल्याला काही प्रयत्न करता येतात का? लहान मुलांच्यासाठी केलेच पाहिजेत, कारण तो पुढचं भविष्याचा भाग आहे. तरुणांच्या बाबतीत इथे तरुणांचे आदर्श आहेत आणि त्यांनी आपल्याकडून उत्तम बक्षिसं मिळवली, पण असे किती तरुण या एखाद्या संख्येच्या मानाने जर विचार केला ती संख्या अगदी कमी आहे. आता आपण हाही विचार करतोय की तरुणांच्यासाठी त्यांना हवं त्या पद्धतीने त्यांच्या भाषेमध्ये त्यांना समजेल असं त्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन काही करता येतं का, असा आपल्या विद्यापीठाचा तोही विचार चालू आहे. इथे काही तज्ज्ञ मंडळी असतील त्या संदर्भात आमच्याशी संपर्क ते साधू शकतात. आणि हे आपलं वैयक्तिक काम आहे, फक्त हे विद्यापीठाचं काम आहे असं समजू नका. प्रत्येकाला या गोष्टीची आवश्यकता आहे. आपल्या घरात आपण बघितले की लक्षात येतं, दुसऱ्याच्या घरात बघितलं तरीही लक्षात येतं, आजूबाजूला बघितलं तरी लक्षात येतं. मग सगळीकडे जर अशी परिस्थिती आहे तर आपण प्रयत्न नको का करायला? आणि म्हणून जे काही सांगायचं आहे ते सांगून झालं आहे. आपण अभ्यास केलेला आहे, आता या अभ्यासाचा जास्तीत जास्त लोकांना कसा उपयोग होईल याचा विचार करून जे आपल्याला शक्य आहे ते आपण करावं. काही मार्गदर्शनाची इतर गोष्टीची आवश्यकता वाटली तर विद्यापीठाशी संपर्क साधावा. आम्हाला जे शक्य आहे ते आम्ही करू, जे जमणार नाही त्याच्यासाठी बोट दाखवू, त्यांच्याकडे जा, त्यांच्याकडे तुमचं काम होईल. अशा पद्धतीने आपण सगळेजण एकत्र येऊ. ही फक्त असं म्हणतात ना, एक घर सुधारलं तर आजूबाजूची घरं सुधारतात, एक वाडा सुधारला तर वाडी सुधारते, गाव सुधारतो, तालुका, जिल्हा, अशा पद्धतीने आपण सारं विश्व काही सुधारू शकत नाही. विश्वचे माझे घर असं म्हणणारे ज्ञानेश्वर माऊलीच. इतकी आपली झेप नाही, पण आपली झेप एवढी आहे ना, आपलं घर तरी आपण चांगलं करूया असा प्रत्येकाने विचार केला तर हे काम सहज होणं जातं. तेव्हा माझ्या भावना आपण लक्षात घ्या आणि आपल्याला जे करता येणं शक्य असेल ते अवश्य करा. समर्थ आपली कृपा करण्यासाठी वाटत बघताय. धन्यवाद. धन्यवाद बुवा. यानंतर श्री समर्थ सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष डॉक्टर अच्युतराव गोडबोले आपले मनोगत व्यक्त करतील. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ सेवा मंडळाच्या समर्थ विद्यापीठाच्या वतीनं आज या ठिकाणी पदवीदान समारंभ संपन्न होत आहे. या निमित्तानं या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असले आपले कुलपती परम आदरणीय समर्थ भक्त शेंबेकर बुवा, समर्थ सेवा मंडळाचं कार्य त्यांच्या खांद्यावर आहे असे आदरणीय कार्यवाह समर्थ भक्त योगेश बुवा, समर्थ भक्त श्री प्रवीण बुवा कुलकर्णी, समर्थ विद्यापीठाची धुरा सांभाळणाऱ्या समर्थ भक्त ज्योतिताई भिडे आणि त्यांच्या पाठीशी आणि माझ्या पाठीशी उभे असलेले सर्व हे समर्थ विद्यापीठाचे काम करणारे त्यांचे सहकारी. आजच्या या गोड दिवशी सज्जनगड येथे समर्थांच्या वास्तव्याने ज्याचं आपण म्हणतो पदस्पर्शाने पावन झालेली भूमी, या भूमीत आज तुम्हाला ही पदवीदान समारंभ होत आहे. ज्यांना पदवी मिळाली आहे, ज्यांचे पास झाले आहेत किंवा ज्यांना बक्षीस आणि जे मनोबत विशारद पुरस्कार आणि प्राज्ञ पुरस्कार मिळाले आहेत त्या सर्वांचंच मी प्रथमतः मनापासून अभिनंदन करतो. त्यांचे जे मार्गदर्शक आहेत त्यांचाही त्यात तितकाच मोलाचा वाटा आहे आणि मार्गदर्शन जे सांगतो ते विद्यार्थ्यांनी तेवढ्याच पद्धतीनं आत्मसात केलं पाहिजे. त्यामुळे ते स्वतः विद्यार्थी आणि त्यांचे मार्गदर्शक
या दोघांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. त्याचबरोबर इतर अनेक जे समर्थ भक्त यात सहभागी होतात त्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. कारण कुठलीही शर्यत जिंकणारा असतो तेव्हा त्याच्यामागं हरणारे अनेक जण असतात. अनेक जण बसतात परीक्षेला तेव्हा त्यातल्या कुणाला तरी पहिला नंबर येत असतो. बाकी कोण बसलेच नाहीत तर त्या पहिल्या नंबरला काय अर्थ नाही. त्यामुळे 400 विद्यार्थी समर्थ भक्तातून आपली निवड झाली ही खरोखरच गौरवास्पद आणि कौतुकास्पद आहे. हे समर्थ विचार समर्थांचं सांगणं हे भारतभर पसरवण्यासाठी त्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी परमपूज्य श्रीधर स्वामींनी समर्थ सेवा मंडळ 1950 साली स्थापन केलं. खरं म्हणजे आपण आता विचार करू शकत नाही कारण हे सगळं आपण बघतोय. पण इतकी भव्यता दिव्यता यायला 75 वर्षाचा काळ गेलेला आहे आणि अनेक समर्थ भक्तांचे रामदासी बुवांचे यात भरपूर योगदान आहे. 1950 साली जेव्हा श्रीधर स्वामी इथे आले होते किंवा ते राहत होते तेव्हा त्यांनी विचार केला की सगळी पडझड झालेली आहे. रोजची पूजा अर्चा होत नाही. 10 रामदासी राहून इथं भोजन करू शकत नाहीत. पूजेला फुलं मिळत नाहीत. अशी अतिशय कठीण अवस्था असताना या सगळ्याचा जीर्णोद्धार व्हावा म्हणून समर्थ सेवा मंडळाची स्थापना 1950 साली परमादरणीय श्रीधर स्वामींनी केली. आणि आज आता 75-76व्या वर्षात आपण आहोत. गेली 50 वर्ष पहिल्यांदी सर्व कार्यभार हा समर्थ सेवा मंडळातर्फेच होत होता. आणि इथं झालेल्या अनेक सुधारणा असतील किंवा पायरी मार्ग असेल, नंतर गाड्या येण्याचा मार्ग असेल, वरच्या या इमारती असतील, रोजचं अन्नदानाचं काम असेल, दैनंदिन पूजेचं असेल, हे 2000 सालपर्यंत तर जवळजवळ फक्त समर्थ सेवा मंडळच करत होतं. हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. त्यानंतरच्या काळात थोडासा संघर्षाचा काळ आला. रामदास स्वामी संस्थान आणि समर्थ सेवा मंडळ. पण आपण जे ध्येय ठेवलेलं आहे ते आपण आपलं काम चालू ठेवलं. समर्थ सेवा मंडळाने आपल्या डोक्यावर घेतलेलं जे कार्य आहे ते सातत्यानं गेली 25 वर्षी अजून चालू आहे आणि त्यात कुठेही खंड पडला नाही. समर्थांचे विचार प्रसार पसरवणारे जे मार्गदर्शक असतात त्यांचा आपण पुरस्कार देऊन दरवर्षी सन्मान करतो. ही परंपरा ही गेली 15-20 वर्ष चालू आहे. दरवर्षी महाराष्ट्रातील एखाद्या मान्यवर व्यक्तीचा ज्यांना आपण गोविंदगिरीजी महाराज असतील तेव्हापासून अशा लोकांचा आपण सत्कार केलेला आहे. त्यांना समर्थभूषण पुरस्कार देतो. आणि समर्थ विद्यापीठ किंवा सज्जनगड मासिक पत्रिका, शिवथरगड हे असे अनेक वेगवेगळे उपक्रम हे समर्थ सेवा मंडळातर्फे चालत असतात. आदरणीय गुरुनाथ महाराज कोटणीस सांगली जे अध्यक्ष आहेत आज काही कारणामुळे येऊ शकले नाहीत. त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. पण समर्थ भक्त शेंबेकर बुवा आणि समर्थ भक्त योगेश बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली मला कार्यवाह म्हणून काम करायची संधी मिळाली आहे. माझे वडील, माझे थोरले भाऊ यांनी ह्या समर्थ सेवा मंडळात योगदान दिले आणि ती परंपरा जपण्याचं काम मी करतोय. माझा खारीचा वाटा उचलतोय. आपण जर 2026 मध्ये आहोत पण 300-400 वर्षापूर्वीचा काळ बघितला तर एवढी कुठलीही साधनं नसताना त्या काळी अनेक थोर व्यक्ती ज्या होऊन गेले त्यात एक आदरणीय नाव म्हणजे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज असेल, तुकाराम महाराज असतील आणि समर्थ रामदास स्वामी असतील. प्रत्येकाने मोठमोठं योगदान दिलं आहे. शिवाजी महाराजांचं कार्य ते आपल्याला माहिती आहे. तुकारामांनी गाथा लिहून त्या काळी जे आपल्याला आदेश दिले किंवा आपल्याला मार्गदर्शन केले ते आजही जीवनात टप्प्याटप्प्याला उपयोगी पडत असतं. त्याचप्रमाणे समर्थ रामदास स्वामींनी त्या काळी भारतभर प्रवास करून जवळजवळ 1300 मठ स्थापन करणं ही अतिशय अवघड आणि कष्टदायक गोष्ट आहे. आम्हीच करू. आज आपल्याला मुंबईला जायचं म्हणलं किंवा कर्नाटकात जायचं कुठं म्हणलं तर आपण कंटाळतो. पण त्या काळी पायी प्रवास करायचा, त्या ठिकाणी माणसं गोळा करायची. माणसं गोळा करणं, निवडणं ही फार मोठी अवघड गोष्ट असते आणि ती समर्थांनी चांगल्या पद्धतीने साथ केली. वेण्णाबाईंनासाठी त्या ठिकाणी आणलं. त्या गावी तिथं माणसं योग्य ती नियुक्त केली आणि एवढे जवळजवळ 1300 मठ का स्थापन केले तर आपलं जे काय संदेश असेल तो भारतात सगळीकडे तो योग्य त्या ठिकाणी जायला पाहिजे. ह्या एवढं थांबले नाहीत. त्यांचं जे तत्त्वज्ञान होतं ते त्यांनी अनेक ग्रंथातनं आपल्याला दिलेलं आहे. मनाचे श्लोक असतील, आत्माराम असेल, दासबोध असेल
की जीवन कसं जगावं हे त्या काळी लिहिलेलं असेल ते आजही आपल्याला लागू पडतं. समर्थांच्या दिदाराच्या वेळी लोकांनी म्हणलं तेव्हा त्यांनीच सांगितलं आहे की मी नसलो तरी हे माझे ग्रंथ आहेत, काया वाचा मनी, त्याचा अभ्यास करा, मी तुमच्या समवेत आहे. आणि ते मार्गदर्शक त्यांचे जे आहेत लेख ते आपल्याला निश्चित मनाचे श्लोक हे मनाचंच आपल्याला आधार देतात, आपल्या मनाला मार्गदर्शन करतात आणि एक जाणीव देतात की तुम्हाला काहीतरी कार्य करायचे, मोठं कार्य करायचे. हा संस्कार तुम्ही घेताय, पण पुढची पिढी जी तरुण पिढी आहे, विशेषतः आत्ता शेंबेकर बुवांनी सांगितलं शाळेतली कॉलेजली, ती बघितली तर आपण मोबाईलमध्ये व्यस्त असते. आपण संस्कार आता पुढची आपल्या आयुष्याची 10, 20, 25 वर्ष असतील, पण ह्या मुलांचं पुढचं आयुष्य हे भारताचं आयुष्य घडवणारं असतं. आणि आता सरकारी शासनही आपल्या हिंदू सनातन धर्माच्या पाठीशी आहे. तेव्हा हे संस्कार शेवटपर्यंत जाणं, मुलांच्यात जाणं, कुटुंबात जाणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आज मुलांना घरात आपण मनाचे श्लोक शिकवतो का? रोज सकाळी वक्रतुंड, संध्याकाळी शुभंकरोती म्हणून घेतो का? हे संस्कार असे उच्चारले शब्द, दासबोध वाचला, रामरक्षा म्हणली, ओम म्हणलं तरी त्या उच्चाराने तुमच्यात एक वेगळी शक्ती निर्माण होत असते, एक तुम्हाला आत्मविश्वास निर्माण होत असतो. हे सर्व संस्कार शाळातून घराघरातून होणं ही अतिशय काळाची गरज आहे. कारण बाहेर आपण बघतो, रोज तुम्ही टी व्हीवर बघत असाल, अनेक मालिकातनं दाखवत आहेत, रोज पेपर उघडला तर बातम्या असतोय. काही कुठलीही अशी बातमी नसते की आपल्याला काहीतरी त्यातनं आधार वाटेल, आनंद होईल. सगळ्या बातम्या वेगवेगळ्या नको असलेल्या असतात. ह्या सर्व कलियुगात आपल्याला तरुण जायचं असेल, आपला भारत देश, आपली कुटुंब व्यवस्था सांभाळायची असेल, ते समर्थांनी दिलेले संदेश त्यांच्या दासबोधातून असेल, आत्मारामातून असेल, मनाच्या श्लोकातून असेल, हे घरोघरी पसरवणं आणि त्याचसाठी समर्थ सेवा मंडळ कार्य करते. आणि त्याला तुम्हा सर्वांची एक मोठी आश्वासक साथ ही आम्ही अपेक्षित करतो. आज या ठिकाणी पदवीदान समारंभ आपण सर्वजण या ठिकाणी आलात, हे आपापल्या भागात, आपापल्या घरी, आपापल्या आजूबाजूच्या परिसरात ही समर्थांचे मार्गदर्शक तत्त्व ही पसरवतील अशी मला आशा आहे. हे कार्य तुमच्यातून होवो यासाठी समर्थ तुम्हाला निश्चित ताकद देतील. समर्थ सेवा मंडळी तुमच्या सहकार्यासाठी कायम उपलब्ध आहे. समर्थ विद्यापीठात या घेतलेल्या सर्व उपक्रमाबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. त्यांचं कार्य असंच वृद्धिंगत होत राहावं अशा प्रकारची समर्थचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद डॉक्टर. यानंतर गोड आभार प्रदर्शनाचा गोड कार्यक्रम. आपण इथे आवर्जून आलात, आपला आनंद द्विगुणित झाला आणि आपल्या सर्व स्नातकाचे मनपूर्वक आभार, तसेच सर्व मान्यवरांचे आभार, व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे आभार असं म्हणून मी हा कार्यक्रम समाप्त होते. तत्पूर्वी दीक्षा संचलन सेवा श्री समर्थ सेवा मंडळाचे आभार, सर्व विद्यापीठाचे आभार आणि यानंतर संचलनाचा कार्यक्रम होणार आहे, तर त्याचे मार्गदर्शन मॅडम सांगतील. अशा तऱ्हेने आत्ताच्या ह्या आनंददायी कार्यक्रमाचं समापन होत आहे. आता याच्यानंतर तुम्हाला सगळ्यांना अशी विनंती, आत्ता सांगितलं गेलं की आपलं दीक्षांत संचलन आहे आणि त्याच्यामध्ये सर्व अभ्यासार्थी आणि मार्गदर्शकांनी असणं आवश्यक आहे. आपण सगळ्यांनी बाहेर जायचं आहे, रांगेमध्ये इथे उभं राहायचं आहे. ही जी शेड आहे बाहेर, या शेडमध्ये उभं राहायचं आहे ओळीने आणि त्याच्यानंतर आपला विद्यापीठाचा बॅनर आणि रामनामाचा जप करत आपण समर्थांच्या दर्शनाला जायचं आहे आणि मंदिराला एक प्रदक्षिणा करून आपण इथे पुन्हा या ठिकाणी यायचं आहे. आणि तिथे आलो की कल्याणकारी रामराया ही प्रार्थना म्हणायची आहे बाहेर आपल्या पटांगणात उभं राहून, आणि ती प्रार्थना झाली की मग आपला कार्यक्रम संपन्न झाला असं होईल. तर आत्ता सर्वांनी सावकाश आपण रांगेत उभं राहण्याकरता म्हणून जावं. आता आपण इथे थांबूया. जय जय रघुवीर समर्थ.